आता बघा तुम्ही रायगड किल्ला चढून आला, ती गडाची समोरची बाजू होती. आता आपण गडाच्या मागच्या बाजूला आलेला आहात. जर गडावरती जर रोपे मार्गाने आलात ना तुम्ही, या दरवाज्यातून 128 पर्यंत गडावरती रोपेने प्रवेश करतात. पण येथून खाली 128 पर्यंत खाली रोपे प्रकल्प आहे आणि हा दरवाजा, या दरवाजाला इतिहासामध्ये एक नाव आहे मेणा दरवाजा. मेणा हा पालखीचा प्रकार, तो मेणा बंदिस्त राहतो. शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या आहेत, या राण्या मेण्यामध्ये बसून बाग बगीचे फिरण्यासाठी गडाच्या मागच्या बाजूला जायच्या, म्हणून त्या दरवाजाला इतिहासामध्ये मेणा दरवाजा म्हटलं गेलेलं आहे. मेणा पॅक बंद राहतो, पालखिया ओपन राहतो. मेणा स्त्रियांसाठी, पालखिया पुरुषांसाठी, असे दोन प्रकार आहेत. पण तुमच्या पाठीमागच्या बाजूला, रेलिंगच्या बाजूला इकडे खाली काही तुम्हाला पडलेल्या छोट्या छोट्या एकूण अशा 5 रूम आहेत, त्याच्या खाली एकूण 3 आहेत. जे सर आपल्याला इतिहासामध्ये आपल्या राजांचं अष्टप्रधान मंडळ पाहायला मिळतं बघा. त्यांचे ऑफिस किंवा त्यांचे कार्यालय, म्हणजे थोडक्यात स्वराज्याचा जो कागदीपत्र व्यवहार आहे तो या ठिकाणी चालला जायचा. हे एका मंत्र्याचं एक ऑफिस आहे, अशा 8 मंत्र्यांच्या 8 वाड्यात कल्पना करा. 365 गड किल्ल्यांचा जो कागदीपत्र व्यवहार आहे ना, तो इथे चालला जायचा आहे. आताच थोडक्यात आपलं मंत्रालय कल्पना करा. पण यात मंत्रिमंडळाच्या मागे छोटी एक चौकोनी रूम पाहिलीत ना, त्याचं गाडी आहे, तिथं पूर्वीचं इंडियन टॉयलेट सिस्टीम आहे. गवत असल्यामुळे ते आपल्याला पाहायला मिळत नाही, तिथे दगड आहे. जसं आता आपण आपल्या घरी चिनी मातीचं इंडियन टॉयलेट वापरतो ना, तसं पूर्वी दगडातलं, म्हणजे ह्याचीच कॉपी इंग्रजांनी केली आणि ते आता यूज आपण आपल्या घरी करतो. म्हणजे आजही 450 वर्षापूर्वीचं टॉयलेट सिस्टीम आपल्याला रायगड किल्ल्यावरती पाहायला मिळते, कल्पना करा. पण याच मंत्रिमंडळाच्या बाजूला ही समोर धान्यांची कोठार आहेत. कदाच्या काळात तुम्ही जर कोल्हापूरला जर गेलात ना, तर कोल्हापूरला पन्हाळा गडावरती धान्यांची कोठार आहेत. त्यांची नावं आहेत गंगा, यमुना आणि सरस्वती. तशी ही रायगड किल्ल्यावरती 3 धान्यांची कोठार आहेत. आपल्या कोकणात आपण सगळे शेतकरी आहात, आपल्या कोकणात आपण कणगी किंवा पेव म्हणतो. म्हणजे महाराजांच्या काळात या किल्ल्याला वेढा पडला, त्या काळात गडावर 3000 लोक आहेत. त्यांचं सरासरी 6 महिन्याचं पुरेल इतकं याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं, म्हणून याला धान्यांचं कोठार म्हटलं गेलेलं आहे. पण याच्या अगोदर मित्रांनो, कधी पूर्वी गडावरती जर आला असाल ना, तर पूर्वी येथे बोर्ड लिहिलं होतं कैद्यांचे कोठार म्हणून. मग कैदी कुणी ठेवले? पेशवे लोकांनी कैदी ठेवले, कल्पना करा. आपल्या राजाने कैदी का ठेवले नाहीत? समोर त्यांच्या राण्यांची घरं आहेत, बाजूला त्यांच्या मंत्र्यांचे वाडे आहेत आणि या बाजूला राजांचा राजवाडा आहे. आपल्या राजांचं जे कैदी ठेवण्याची जागा होती ना, तो पुण्यामध्ये लिंगाणा गड आहे आणि साताऱ्यामध्ये वासोडा गड, कल्पना करा. म्हणून याला शिवकाळात धान्यांचं कोठार, पेशव्यांच्या काळात कैदी कोठार म्हटलं गेलेलं आहे. या दोघांना दरवाजा नाहीये, तिसऱ्याला दरवाजा आहे. मग काय करायचे? दोघांमधून धान्य काढले जायचं, लाकडीची किंवा रस्सीची शिडी असायची, त्यांनी धान्य वरती काढले जायचं, तिसऱ्यामध्ये